चंद्रपुर मध्यवर्ती सहकारी बैंक पद भर्ती को लेकर आरक्षण बचाओ संघर्ष कृति समिति के सदस्य मनोज पोतराजे ने न्याय न मिलने तक आमरण अनशन शुरू किया। तो आइए जानते हैं इस संबंध में मनोज पोतराजे ने आरोप लगाते हुए क्या कहा इस खबर में। चंद्रपुर मध्यवर्ती सहकारी बैंक नौकर भर्ती में पिछड़ा वर्गियों का आरक्षण छीन जाने से हो रहे करोड़ों रुपयों के भ्रष्टाचार के विरोध में आरक्षण बचाओ संघर्ष कृति समिति सदस्य मनोज पोतराजे इन्हें न्याय मिलने तक आमरण अनशन शुरू किया गया है। यह अनशन 16 जनवरी से चंद्रपुर मध्यवर्ती सहकारी बैंक मुख्यालय के सामने जारी है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विस्तार पूर्वक और क्या जानकारी दी गई। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने नौकर परीक्षा घेतली। या नौकर परीक्षेमध्ये SC ST आणि OBCचे आरक्षण डावलण्यात आलं आहे। विशेष म्हणजे महिलांचे सुद्धा आरक्षण डावलण्यात आलं आहे। त्याचबरोबर या नौकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे। हा घोटाळा 100 चौकशी जर केली तर हा घोटाळा 100 कोटीच्या वर जाऊ शकतो। जे होतकरू कष्ट करू दिवस रात अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहे हे या घोटाळ्यामुळे या भरतीपासून वंचित राहिले आहे। या ITI कंपनीच्या माध्यमातून ही जी परीक्षा घेण्यात आली आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून संचालक मंडळ आणि CEOनी प्रत्येकी उमेदवाराकडून 30 ते 35 लाख रुपये घेण्यात आलेले आहे। आणि त्यासाठी आम्ही गेल्या आणि या संपूर्ण नौकर भरतीची चौकशी करण्यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, निबंधकांना पत्र दिले, मात्र दखल घेतली नाही। त्यामुळे आम्ही 2 तारखेपासून साखळी उपोषण चालू केलं आणि त्याची दखल घेतली नसल्यामुळे 16 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण सुरू केलं आहे। आज आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की या संचालक मंडळाची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि गुणवत्तेनुसार ज्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले आहे याची यादी जाहीर करण्यात यावी आणि आरक्षण या ठिकाणी लागू करण्यात यावे आणि पुन्हा एकदा नौकर भरती पारदर्शकपणे घेण्यात यावी। ही CTV के लिए प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।